तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील शेतकरी दीपक ज्ञानदेव उगले यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक प्रयोगाद्वारे टरबूजांचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे। दीपक ज्ञानदेव उगले यांच्याकडे 4 एकर बागायत क्षेत्र आहे। बागायत क्षेत्रामध्ये त्यांनी आधुनिक प्रकारे शेती करून त्यांनी ऊस, हरभरा, केळी यासह टरबूज पिकांचे जवळपास 23 टन उत्पादन काढले असून जळका भडंग परिसरात संपूर्ण जिल्ह्यात त्यांची प्रशंसा होत आहे। त्यांनी 1 एकरमध्ये टरबूजाची लागवड करण्यासाठी जवळपास 75,000चा खर्च आला आणि उत्पादनातून जवळपास 3.5 लाख रुपयांचा नफा झाला आहे। जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केले तर नक्कीच बळीराजा सुखी होईल आणि आत्महत्या करण्यापासून वाचेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। हां बोला। मी कास्तकार दीपक ज्ञानदेव उगले, जोरानं बोला। राहणार जळका भडंग, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। जळका भडंग येथील मी रहिवासी आहे। इथं माझं 4 एकर क्षेत्र आहे। या 4 एकर क्षेत्रामध्ये मी 2 एकर हरभरा आहे माझा आणि एकरभर ऊस होता। इथं काळा ऊस होता। मी 12 एप्रिल रोजी तो ऊस लावला होता। 5 डिसेंबर रोजी तो ऊस गेला। त्यानंतर इथं मी 28 डिसेंबरला मी इथं टरबूजचा प्लॉट घेतला। तो प्लॉट आता 2 तारखेला आपला पहिली गाडी कटिंग झाली। ती गाडी गेली आपल्या गुजरातला। त्याला मला रेट मिळाला 16 रुपये। तो माल भरला माझा 18 टन। हा माल आज मी 7 ते 8 रुपयांनी दिलेला आहे। हा माल माझा भरीन 5 टनापर्यंत, म्हणजे टोटल माल मी इथं 23 टन माल काढलेला आहे। त्यानंतर माझं एकरभर क्षेत्र केळीचं आहे। मी शेतकऱ्यांना फक्त एवढंच सांगायकरता बोलत आहे की बा या क्षेत्रामध्ये मी पावणे 2 लाखाचा ऊस दिलेला आहे। त्यानंतर अडीच ते 3 लाखापर्यंत मी टरबूज काढले। फक्त शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा। याच्यातून आपण पारंपरिक शेतीतून आपला फक्त निव्वळ नफा न राहता आपल्याला फक्त रोटेशनच्या हिशोबानेच आपला माल निघत आहे। तर काहीतरी धाडस केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, हे माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे। कारण जे शेतकरी शेतीतून माल निघत नसल्यामुळे शेतीला दोष देतात, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की बा तुमची जिद्द आणि चिकाटी पूर्ण असली तर तुम्ही क्षेत्र कमी असो वा जास्त त्याच्यातून माल काढू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला फक्त पाणी मुबलक असणे जरुरी आहे। शेतकऱ्यासाठी काय संदेश देशाल तुम्ही? शेतकऱ्यासाठी एकच संदेश आहे माझा की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा। त्याच्यानंतर तुम्हाला सपोर्टिंगसाठी आपला कृषी विभाग आहे, सर्व विभाग आहेत, त्याच्याकडे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनी ग्रुप करा। ग्रुपमध्ये केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक भावा आणि रेटमध्ये फरक पडतो। जर तुमची एकी नसेल तर तुम्ही वेगळे टाकले जाल, बस हेच माझं म्हणणं आहे। त्यानंतर माझं एक सांगणं आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं की तुम्ही आधुनिक शेतीकडे वळा आणि पिकं जे आहेत पारंपरिक पिकं घ्या। पारंपरिक पिकं घेऊन तुम्ही ह्या अशा नवीन पिकाकडे वळा। त्याच्यात धाडस केल्याने तुम्हाला सक्सेस हे भेटणारच आहे। बस, धन्यवाद।